राम राम भावना, तुम्ही कसे आहात? आय होप तुम्ही सर्व छान असाल. तर आपण स्टेशनवर आलो. आता आपल्याला जायचं आहे बस स्टँडवरती. बस स्टँड आणि थोडं आहे ही पार्किंग मध्ये मध्ये खाली असते, पण बऱ्याच वेळेस फुल असते. तर आता जाऊया समोर. भरपूर गर्दी येतील ना समोर. तर जाऊ तिथं. तर भावना, आताच आपण एस टीतनं उतरलो. म्हणलं रोज रोज काय एस टी दाखवायची. तर जाऊ आता असं, मग असं, मग असं, मग असं, मग असं. म्हणजे आता रस्ता क्रॉस करायचा. मग पुढं 2 रस्ते आहेत, म्हणजे जॉईंट आहेत. तो डबल रस्ता क्रॉस करायचा. मग बिल्डिंग येणार, मग बिल्डिंगमध्ये जायचं. मग ऑफिस येणार, मग ऑफिसमध्ये जायचं. जीवनात खूप स्ट्रगल आहे भावानं. पण आता ते कसं दाखवावं, आणि दाखवायचं म्हणलं तरी तिथे शेट असतातच. भाऊ हसतोय. भाऊने ओळखलं काय ना? ओळखलं म्हणजे व्हिडिओ काढतो ना असं. तर आता जाऊ. असा आनंद होतो, लाज पण वाटते. पण आता काही नाही, आता नाही वाटत. नीट राहायचं मग. अशी स्ट्रगल चालू राहून जाईल. बाकी जाऊ ऑफिसला. इथं आपण संध्याकाळी बसतो. हे ते बस स्टँड. आणि आता ऑफिसमध्ये जाऊ. तर आताच आपण ऑफिसमध्ये जाणार आहेत. तर ऑफिस चालू आहे का मग? तर चालू आहे ऑफिस. तर जाऊ ऑफिसमध्ये. पाणी राहू इथं ओलं झालं भरपूर. नंबर आहे ना आपल्याकडे भरपूर. आता आपण हे चालू करणार आहेत. गेले 2 दिवस झाले आपण हे चालवतो. म्हणजे मी पहिल्यांदाच बसलो बरं यायचं चालवायला. ते मला येत नाही शप्प सांगतो. मी आम्ही सेटिंग नाही केली, टायपिंग नाही केली, तरी पण त्याच्यावर बटणं दाबतोय मी. मला लावायची होती, पण भरपूर काही असे कारणं आले मध्ये, त्याच्यामुळं मी नाही लावली. माझ्याकडे पैसे नव्हते. तुम्हाला तर माहितीच आहे मी किती गरीब आहे. काल तर मला डायरेक्ट चिल्लरच दिलेली हातात, कंडक्टरने दिलेली. तो म्हणत असेल त्या देवाच्या पाया पडू आणि आपण आपल्या कामाला सुरुवात करू. तर भेटू तुम्हाला आता डायरेक्ट संध्याकाळी, नाही तर मध्ये जर टाईम भेटला. शक्यतो मध्ये टाईम भेटतच नाही. इथं आरसा आहे. तर भेटू तुम्हाला मध्ये जर टाईम भेटला तर, नाही तर डायरेक्ट संध्याकाळी भेटू. तर भावना, जेवायला सुट्टी झाली. आपण जेवण वगैरे केलं आणि थोडं असं वॉशरूम गेलं. वॉशरूम आलो. जाऊ ऑफिसवर काम करू. जाऊ आणि कॅम्प्युटरवर बसायचं. चला भेटू तुम्हाला संध्याकाळी. तर भावांना आपण स्टेशनवरती आलो आणि आपण म्हणजे इकडं काहीच नाही इकडं, आणि इकडं आहे समोर गर्दी.
जी आपण काल दाखवली तुम्हाला, म्हणजे आज लाईन नव्हती, तर आज असं होतं. म्हणजे इकडं रस्ते नाही, बंद आहे तिकडं, आणि हे वरतून उघड आहे. जाऊ वरती, घरी जायचं आहे. आत्ता ठाण्याची ट्रेन होती त्याच्यामुळे मी खाली राहिलो. तर आता जाऊ घरी आणि भेटू तुम्हाला लवकरच. काय सोपं झालं असतं मंजिल जर अशी असते तर यश आपल्याला जर असं चढायचं असतं तर किती भारी झालं असतं. स्टेप बाय स्टेप. मागं ट्रेन आली, पनवेल ट्रेन आहे ती. पनवेल काय इथून 2 स्टेशन पुढे आहे बट तर भावना आपण घरी पोचलो होतो आणि आल्यावर थोडंसं म्हणजे हातपाय धुतले आणि थोडं बसलो. जेवण ही याच्यात शेवची भाजी आहे, इथं काकडी आणि कांदा, भात, काय मटकी आणि भाकरी हे खाऊ आणि जाऊ वरती बोलू. तर भावना आपण जेवण वरती आलो, तर आता आपण झोपणार आहेत. भावना स्वतःच्या व्यवसायामध्ये जी स्वतःची जी ताकद असते, मी आज पाहिलं काय ओरडते ते काम. आता काम करणं ही आवड नसती, कारण काम म्हणजे कोणाकडे कामाला गेलं ती आवड नाही आहे, मजबुरी आहे आपली. ती आपल्याला गरज आहे त्या कामाची गरज नाही. त्या कामातून जे आपली मजुरी येते, जे पैसे येते, आपल्याला त्याची गरज आहे. त्याच्यासाठी आपण काम करतो. आणि काम करायला गेलं का ते म्हणणार कामाची आवड पाहिजे. कामाची कशी आवड पाहिजे बुवा, ते काम आहे. आता कॅम्प्युटर मी कधी चालवलेलं नाही, मी काय MSCIT केलेलं नाही, आता मी टायपिंग केलेलं नाही. आता ते बटणं दाबायचे म्हणल्यावर थोडं इकडं तिकडं होतं, पण मी काही चुकू देत नाही. त्याच्यात पण बरंच काही ऐकावं लागतं, काही चूक नसताना. बरं तुम्ही आज बसला तर उद्या तुम्ही डायरेक्ट फास्ट होता त्याच्यात नाही ना, कारण टायपिंगचे पहा तुम्ही 1 2 3 महिने असतील तरी पण पोरांची स्पीड एवढी नाही होत 2-3 महिन्यात. मी यांना असं वाटतं की यांनी दुसऱ्या दिवशीच म्हणजे एवढं फास्ट केलं पाहिजे की. तर जाऊ द्या, मी आता पुण्याला जाणार आहे थोड्या दिवसांनी. म्हणजे आहेत अजून 1-2 महिने आहेत, नाही तर तसं पुढच्या महिन्यात 20 तारखेला तसं पाहू काय ठरते काय नाही. जर काम वगैरे पाहू तसं. पुण्यात म्हणजे डे नाईटचं आहे, सकाळचा पगार वेगळा, संध्याकाळचा वेगळा, पण त्याच्यात असा बाहेर टांगळमंगळ करायचा टाईम भेटणार नाही. तर पाहू काय होते काय नाही एवढ्या दिवसात, जसं होईल तसं होईल. बाकी आहे आपल्याला दुसरीकडे काम आहे, चांगला पगार पण पडेल तिथं डे नाईटचा. तर भेटू तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाकी तुम्हाला व्हिडिओ पाहून कसं वाटलं काय कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि उद्या आपण कामावर तिथं जातोच. तर भेटू तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये. जय शंभू नारायण.